विज्ञान भैरव. कुलाचार विना शक्ती मंत्र न सिद्धिता तस्मात् कुलाचारता साधयते शक्ती साधनम. अर्थात कुलाचाराच्या आचरणाविना शक्ती मंत्रांची सिद्धी होत नाही. म्हणजे जे पण शाक्त संप्रदायामध्ये जे कुलागमामध्ये जे कुलाचार दिले आहेत त्याचं पालन केल्याशिवाय शक्ती मंत्राची म्हणजे अर्थात शक्तीची सिद्धी होत नाही. ज्याप्रमाणे जैमिनी ऋषींनी आचार्य हिनम न पुनंती वेदा म्हणजेच जे अष्टांग मार्ग आहेत, यम नियम यांचं पालन केल्याशिवाय योगाची सिद्धी होत नाही असं सांगितलेलं आहे. आपण आजचा विषय असाच आहे, तंत्र म्हटलं आणि तंत्रामध्ये एक प्रथा म्हटली जी की पशुबळी. तर आपल्याला त्या संदर्भात अनेक शंका असतात, कुतूहलही असतात, प्रश्न असतात, गैरसमज सुद्धा असतात. त्याबद्दल आज अनेक प्रश्न सुद्धा आलेले आहेत. तर आपण आज ती प्रश्न बघूया. तर पहिला प्रश्न असा आहे, आपण नेहमी म्हणत असता तंत्रामध्ये नैतिक अनैतिक असं काहीच नसतं, असं का? जर तंत्र ईश्वर निर्मित म्हणजे शिव निर्मित आहे तर मग त्यात नैतिक अनैतिक असायलाच हवं असे आपल्याला वाटत नाही का? तर यावर तुम्ही काय सांगाल? तर यावर मी असं सांगेल की मुळातच नैतिक अनैतिक हे मनुष्य निर्मित आहे, शिवनिर्मित नाही. किंवा ज्याला आपण म्हणू की ईश्वर निर्मित काय आहे तर तो कर्म सिद्धांत आहे. कर्म सिद्धांत आहे म्हणजे काय की कर्म हे प्रत्येकाला लागू आहे. तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल, वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईट फळ मिळेल. हे आपण लहानपणापासून ऐकतोय. पण चांगल्याचं सुद्धा फळ मिळेल. लक्षात घ्या, कुलाचार किंवा शाक्त संप्रदाय किंवा हे जे आगम आहेत हे तीनही आगम शैव, शाक्त आणि वैष्णव हे कर्मबंधन तोडण्यावर विश्वास ठेवतात, कर्मबंधन बनवण्यावर किंवा वाढवण्यावर नाही. म्हणजेच काय, तर तुम्ही चांगलं जर का कार्य केलं तर तुम्हाला चांगल्याची सुद्धा फळं भोगावी लागतील. म्हणजे समजा मी संन्यास घेतला आणि मी ठरवलं की आता मला काही गोड खायचं नाहीये. पण जर का माझे पूर्व जन्माचे कर्म असतील किंवा ह्या जन्माचे काही कर्म असतील आणि माझ्या जर का याच्यात प्रारब्धामध्ये बासुंदी खायचा योग असेल तर माझा एखादा जो हे असेल, शिष्य असेल किंवा माझा एखादा अनुयायी असेल, तो मला बासुंदीची खीर आणून देईल आणि मला आग्रह करेल की नाही तुम्हाला खायलाच हवं, तुम्ही खायलाच पाहिजे. ज्या पद्धतीने मी गेल्या वेळेस आम्ही सांगितलं होतं की बाबा भिक्षूंना जर का कोणी खोडसाळपणा म्हणून बुद्ध भिक्षूंना मांसाचा तुकडा दिला तरी सुद्धा ते भिक्षा म्हणून ग्रहण करायचे. अभक्ष भक्षणाबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. कारण की काय होतं, त्यांचे कर्म सिद्धांत तिथेही अडकलेले आहेत. मला माझ्या गुरुंनी सांगितलं होतं की संपूर्ण विरक्ती आल्याशिवाय म्हणजे खाण्यासंदर्भातली, खाण्यापिण्यासंदर्भातली तू सामिष आहार सुद्धा त्यागू नको, सामिष आहार भोजन सुद्धा त्यागू नको आतून जोपर्यंत येत नाही. म्हणजे काय असते, शरीराचे भोग आहेत त्याला भोगावेच लागतात, चांगले किंवा वाईट. तर याच्यामध्ये काय असतं की बाबा रज तम सत आपल्याला याच्यामध्ये सांगितलेले त्रिदोष असतात. त्रिदोषांमध्ये जर का सत्व गुणाचा जरी अतिरेक झाला तरी सुद्धा तुमच्यामध्ये धोकादायक आहे. त्याला म्हटलेलं आहे मॉरल एन्झायटी. मी याच्याबद्दल कदाचित आपण बोललो असेल की 3 प्रकारच्या एन्झायटी असतात, ईड एन्झायटी, इगो एन्झायटी आणि सुपर इगो एन्झायटी किंवा मॉरल एन्झायटी. तर सत्वगुणाचा अतिरेक जेव्हा होतो तेव्हा माणसाला सगळं कसं खूप सगळीकडे त्याला असं दुःख दिसायला लागतं की बाबा इथे काय अधर्म चाललाय, इथे पाप चाललंय, तिथे चुकीचं चाललंय, इथे वाईट चाललंय. तो नैतिकतेच्या बंधनात इतका गुरफटून जातो की त्याला सगळं काही नैतिक हवं असतं. मग त्याला सर्व काही, मग त्याचे कर्मबंधन त्यातून वाढत जातात. तो सगळ्यांना सुख देण्याचा प्रयत्न करतो, तो सगळं त्यागून घरादारावर पाणी सोडून त्याच्यामध्ये एक मॉरल एन्झायटी तयार होते. आणि मॉरल एन्झायटी तो काय करतो, जगाचं कल्याण करायला निघतो. त्याची सुद्धा कर्मबंधनं बनतात. तर तंत्रामध्ये तुम्ही मॉरल इमॉरल, चूक बरोबर सही गलत याच्या पार याची कर्मबंधनं तोडायची तुम्हाला असतात. याचा तुम्हाला वाईट वागायचं असते याच्यातलं वागणे. तर तुमच्यासाठी तुम्ही जो जपताय, तुम्ही फक्त जीवनात सामोरं जाताय प्रत्येक गोष्टीला साक्षी भावाने. साक्षी भाव मी हा शब्द गेल्या वेळेस वापरला होता. साक्षी भावाबद्दल तुम्हाला विस्तृत आपण कधीतरी बोलू. साक्षी भावामध्ये तुम्हाला तात्पुरतं सध्या सांगतो की बाबा मी फक्त साक्षी आहे. माझ्या भोवती जेही घडत आहे त्याचा मी फक्त साक्षी आहे आणि मी त्यामध्ये काही बदल करू इच्छित नाही. जसं आपल्याला सांगितलं जाते निसर्गामध्ये, समजा जर का सिंह सशाची शिकार करत असेल तर तुम्हाला त्याच्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही नैतिकतेच्या नावाखाली. उद्या चालून तुम्ही नैतिकतेच्या नावाखाली सगळ्या सिंहांची शिकार करून टाकाल, काय तर ते मांसाहारी आहे, ते इतर प्राण्यांना मारून खातात. मग हे नैतिकतेच्या नावाखाली जर तुम्ही केलं तर काय परिणाम काय होईल, सिंहाची संख्या संपून जाईल. म्हणजे प्रकृतीचं काय होईल, बॅलन्स संपून जाईल. म्हणजे प्रकृतीचं बॅलन्स राहण्यासाठी, म्हणजे संतुलन राहण्यासाठी, संतुलन रहना जरुरी आहे. आग के लिए पाणी का डर रहना जरुरी आहे. तर हे संतुलन कायम ठेवण्यासाठीच मुळातच तंत्र हे संतुलनावर आहे. इडा पिंगळा सुषुम्ना, रज तम सत
किंवा शिवशक्ती कुंडलिनी ह्या शक्तींमध्ये संतुलन निर्माण करायचं काम मुळात सगळं तंत्राचं आहे बॅलन्स करणं. की सगळं संतुलित असलं पाहिजे. त्याच्यामुळे तंत्रामध्ये मुख्यतः चांगलं वाईट किंवा नैतिक अनैतिक असं काही नसतं. म्हणजे तर सरळ आपण जर बघितलं की नैतिक अनैतिक हे कर्मबंधन तोडण्यासाठी. अर्थातच तुम्ही स्वतःचं आचरण नैतिक ठेवायलाच हवं, पण त्याच्यातही जास्त गुरफटता कामा नये. जसं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की तुम्ही अर्जुनाला म्हटले तो गांडी उचल आणि तू संहार कर. संहार कर पण काय, कुठल्या भावाने कर तर निर्विकार मनाने कर, कारण की संहार करता मी आहे, तू नाही. म्हणजे त्याच्यात मी नसला पाहिजे, त्याच्यात ईश्वर प्रणिधान ज्याला आम्ही सांगितलंय की ईश्वर करतोय, मी काही करत नाही, मी माझं कर्तव्य करतोय. म्हणजे खाटी मटण कापतोय किंवा तो हे करतोय लोकांसाठी तो, किंवा मासेमारी करणारे काय करतात, मासे पकडतात. तर ईश्वर प्रणिधान हे मी माझ्या उदरनिर्वाहासाठी करतोय, ईश्वराच्या आज्ञेवरून करतोय. या पद्धतीने ईश्वर प्रणिधान मनात ठेवून, ईश्वराची आज्ञा मनात ठेवून आपण काय करायला पाहिजे, तर या पद्धतीने आचरण करायला आपण पाहिजे. आपलं म्हणजे प्रत्येक कार्य निर्विकारपणे करायला पाहिजे, स्वतःला साक्षी भावामध्ये ठेवून. चालेल, आपण पुढचा प्रश्न बघूया. जर चांगलं वाईट नैतिक अनैतिक असं काही नाही तर देवी असुरांचा संहार का करते, किंवा शिवाला संहारक का म्हटले आहे, तो कशाचा संहार करतो? आता बघा, जर चांगलं वाईट नाही तर वाईटांचा दुष्टांचा संहार देवी का करते, याचं उत्तर सुद्धा माझ्या पहिल्याच उत्तरात मी दिलेलं आहे की इट्स ऑल अबाउट बॅलन्स. हा संतुलनाचा प्रश्न आहे. मी एखादं काम करतोय, मी काम कशासाठी करतोय, मी वाईट शक्तींना संपवण्यासाठी काम करत नाहीये. लक्षात ठेवा, प्रकृतीमध्ये त्या इथे नसतील तर दुसरीकडे कुठेतरी असतील. म्हणजे काय होतंय की जिथे मी असतोय किंवा जिथे मी आहे तिथे मी संतुलन बनवून ठेवलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य असते. की मुळातच काय होते, महाभारताच्या युद्धानंतर सुद्धा एक संतुलन आलंय. सगळंच वाईट संपलं अशातला भाग नाही. फक्त एक संतुलनासाठी कधी कधी काय होते, आसुरी शक्तींचा, दुष्ट शक्तींचा ताप किंवा दुष्ट शक्तींचं जे आपण त्याला म्हणू की बाबा अतिरेक खूप जास्त होतो. दुष्ट शक्तींचा म्हटल्यापेक्षा तामसी शक्तींचा. त्याच्यामुळे काय होते की कुठेतरी सत्व कमी पडायला लागतं. म्हणून काय होते की रजोगुणी व्यक्ती, खास करून हे काय होते, राजस लोक होती, हे राजविड्डी लोक होती ज्यांनी शस्त्र हातात घेतली. हे लोकांनी काय केलं की तमोगुणाचा नाश करून सत्वगुणाच्या पुनर्स्थापनेचा प्रयत्न केला. म्हणजे काय केलं, तिसऱ्या तत्वाने येऊन दोन तत्वांमध्ये संतुलन बनवण्याचा प्रयत्न केला. तर हे संतुलनासाठी असतं. देवीने संहार केला तामसी रूप धारण करून, म्हणजे लोहा लोहे को काटतायत ज्या पद्धतीने तामसी अवतार धारण करून तामसी शक्तींचाच तिने काय केलाय, नाश केलाय. तो कशासाठी केलाय, तर संतुलन बनवण्यासाठी केलाय. आपल्या मनाला हे पटणार नाही. आपल्याला असं वाटतं की नाही सगळं चांगलं असलं पाहिजे, सतीयुग आलं पाहिजे, सगळं आलबेल असलं पाहिजे. तर तुम्ही अति श्रीमंत, प्रचंड श्रीमंत व्यक्तींना सुद्धा मानसिक आजार झालेले बघाल, कारण की खूप गोड जे असतं, खूप छान, खूप सुंदर, खूप सुरेख गोड पण घातक. हे सुद्धा काही प्रकृतीला मान्य नसतं. त्याच्यामुळे काय असतं की बाबा मर्फीचा एक सिद्धांत आहे, जर का सर्व काही योग्य रीतीने चाललं असेल, सगळं काही जर का ठीक चाललं असेल, तर कुठेतरी काहीतरी अघटित घटनेची षडयंत्र रचना सुरू झालेली असते. म्हणजेच काय, तर प्रकृतीला सर्व काही एकाच अनुषंगाने मान्य नाही. तर जेव्हा तामसी वृत्तींचा जेव्हा अतिरेक झाला, तेव्हा त्याला संहार करण्यासाठी देवीने काय केलं, देवीने संहाराचं रूप धारण केलं. किंवा शिव संहारक आहे, तर तो कोणाचा संहारक आहे, तर तो चांगल्याचाही संहारक आहे आणि वाईटाचाही संहारक आहे. तुम्हाला सांगतो की जसं सांगायचं झालं की दक्ष काही राक्षस नव्हता, दक्ष काही वाईट नव्हता, दक्ष ब्रह्माचा मुलगा होता, त्याने ते यज्ञ आयोजित केला होता. पण काल भैरवाने येऊन तिथे सत्यानाश केला सगळा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ज्याला आपण चांगलं म्हणतो तेही चांगलं आहे का, म्हणजे तोही अतिरेकी चांगुलपणा आहे का. अतिरेकी म्हणजे सगळं काही ज्याला आपण म्हणू की बाबा आपण उद्या चालून विचार केला की मला संपूर्ण पृथ्वीवर शाकाहार आणायचं आहे, पण ते सगळं चांगलं आहे का. पर्युषण पर्व 6 दिवस सहन झालं नाही मुंबईला, शिवसेनेने आंदोलन केलं आणि आपल्या जैन मंदिरांसमोर जाऊन बोकळ कापले. सांगायचं तात्पर्य काय की चांगल्याचा अतिरेक सुद्धा, पर्युषण पर्वाने सुद्धा उपासमारीची पाळी येते कोणावर, तिथल्या कोळी समाजावर. तर हे संपूर्ण जे आम्हाला गोड हवंय, छान हवंय, चांगलं हवंय, अशातलाही काही भाग नाही. हे संतुलनाचा खेळ आहे. हा संतुलन मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय सात्विक असायला पाहिजे की नाही, हा माझा व्यक्तिगत प्रश्न असू शकतो. पण समाजामध्ये मी संतुलन बनवण्याचं काम केलं पाहिजे. मी ह्या बाजूने करतोय, काही लोक त्या बाजूने करतायत. हे सगळं अशा पद्धतीने चालतं. म्हणजे इट्स ऑल अबाउट बॅलन्स. म्हणजे नैतिकही हवं आणि अनैतिक, म्हणजे सर्वच बाजू हव्या. म्हणजे समाजासाठी आपण व्यक्तिगत जीवनात आपण साक्षी भावात असायला हवे आणि नैतिकतेच्या बाजूनेच असायला हवे. म्हणूनच वारकरी संप्रदायाची स्थापना झालेली आहे. भक्ती मार्ग हा खूप नैतिक मार्ग आहे, हा खूप सुटसुटीत आणि योग्य मार्ग आहे. तर त्याच्यामुळेच काय, वारकरी संप्रदाय श्रेष्ठतम संप्रदाय आपण का म्हणतो, त्याला हेच कारण आहे. समाजामध्ये बॅलन्स ठेवण्याचं सर्वोत्तम काम
जर काही करत असेल तू वारकरी संप्रदाय करतोय आज रोजी महाराष्ट्रामध्ये तरी. आपण पुढील प्रश्न बघू. तंत्रामध्ये खास करून शाक्त संप्रदायात बळी प्रथा का आहे, तिला आपण योग्य असं का म्हणू शकतो? बळी प्रथा जसं आम्ही पहिल्यांदाच सांगितलं की आणि याच्याविषयी तर खूप सारे गैरसमज आहे आणि शंका भरपूर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुलाचार विना शक्ती मंत्र नसेल. आपण जे बघितलं पहिल्यांदा की खूपदा बळी प्रथेच्या संदर्भात वेदांना मानणारे वैदिक खास करून येतात आणि ते काहीतरी स्पष्टीकरण देतात आणि सांगतात की बाबा वेदांमध्ये बळी प्रथा नाहीये, शाक्त संप्रदाय हा नंतर आलेला आहे आणि वेदांनी बळी प्रथेला खूप वाईट म्हटलेलं आहे, खूप नावं ठेवलेली आहेत वगैरे, किंवा बळी प्रथा असं काहीच नाही आहे, ह्या मनुष्याच्या कल्पनेची उपज आहे, शाक्त संप्रदायामध्ये असं काहीच नाही, अशातला एक समाजामध्ये ते वाईट उद्देशाने करतात अशातला भाग नाही. त्यांना सुद्धा त्यांचा उद्देश चांगलाच आहे, मी त्यांचा आदर करतो, मी त्यांचा सन्मान करतो, पण आपण शाक्त संप्रदायाचे काही तत्व आपण समजून घेतले पाहिजे. ज्या पद्धतीने मी सांगितलं की बाबा इथे तमोगुणाचा आपण म्हणजे देवीची आपण उपासना करतोय तर ती तामसी वृत्तींची हे आहे, काय म्हणतात त्याला, प्रतिनिधित्व करते काली. कालीला काय हवंय तर तिला बळी हवाय. तर तुम्ही म्हणाल याला शास्त्रात प्रमाण आहेत का, तर गोरक्षनाथांना जे सगळं सर्वोत्तम आपण सर्व शक्तिशाली सर्व शक्तिमान गुरु असं मानतो योगाचे, तर म्हणजे कुंडली योग खास करून त्याला लय मार्ग म्हणतो, लययोग म्हणतो, किंवा ज्याला आपण म्हणू हठयोग, याचे जे हठयोगाचे लययोगाचे ते म्हणजे अधिष्ठात्री आहेत गोरक्षनाथ, त्यांचा अधिकार आहे. तर यांच्या संदर्भातली एक कथा मी तुम्हाला सांगतो की वज्रेश्वरी देवी जे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे, तिथे जेव्हा आपण मला वाटते ह्या प्रसंग यापूर्वी सुद्धा सांगितलेला आहे की तिथे जेव्हा कांगडा देवीला गेल्यानंतर वज्रेश्वरीला गेल्यानंतर देवीने त्यांना मांसाहाराचा भोग म्हणजे प्रसाद म्हणून त्यांना ऑफर केला होता, दिला होता घ्यायला, आणि ते स्वतः शाकाहारी असल्यामुळे त्यांनी घेतला नाही, हे मी सांगितलेलं आहे याच्यापूर्वी सुद्धा. म्हणजे शाक्त संप्रदायामध्ये मांसाहार किंवा मांसाहाराचा भोग हा फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. त्याच्यामुळे आपण इथे असं म्हणणे की बाबा हा नंतर आलेला प्रक्षेप आहे अशातला काही भाग नाही. आणि बळी देवीला का लागतो किंवा बळीच देवीला का चालतो, जसं मी सांगितलं की इट्स ऑल अबाउट बॅलन्स. सगळं गोड गोड सुद्धा चालणार नाही. जसं आम्ही आधीपासून सांगितलंय, शस्त्र आणि शास्त्र हे दोन्ही सोबत चालले पाहिजे, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी सांगतो की मी स्वतः शाकाहारी आहे सध्या, म्हणजे काही याच्यापूर्वी, पण मी जसं सांगितलं की तांत्रिक लोक चवीसाठी किंवा तांत्रिक म्हणू आपण आणि सोबतच साधक म्हणू, तंत्र साधक म्हणू. तांत्रिक म्हटलं की लोकांना ते झाडफूकवाले दिसायला लागतात. तंत्र साधक म्हणा किंवा कुलागम मानणारे कुलाचारी लोक, त्याच्यासाठी तुकोबारायांनी एक फटकार दिला होता शाक्त संप्रदायावर. भरपूर त्यांनी लिखाण केलंय, खूप म्हणजे त्यांनी फटकारलंय शाक्त संप्रदायाला तुकोबारायांनी. त्यांनी असं सुद्धा म्हटलं, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करूनी म्हणती साधू, अंगा लावणी या राखट डोळे झाकूनी करती पाप. मग इथे तुकोबा चूक आहेत का, अर्थातच नाही. तुकोबांनी असं का म्हटलंय, कारण की शाक्त संप्रदायाच्या आडून लोकांनी काय केलं, स्वतःच्या शरीराचे विषय वासना सगळे सोहळे करून घेतले, स्वतःचा फायदा करून घेतला. फायदा म्हटल्यापेक्षा त्याला आपण म्हणू किंवा भोग. मी शाक्त संप्रदायाचा आहे, मग मी जाऊन सांगेल की बाबा दे 2 क्वार्टर दे, मला तर दारू प्यायची, मी शाक्त संप्रदायाचा आहे, मस्त याच्यात जायचं, धाब्यावर जायचं, मटण ऑर्डर करायची, रेस्टॉरंट मध्ये जायचं, मटण खायचं, मी शाक्त संप्रदायाचा आहे सांगू. या पद्धतीचे धंदे लोकांनी त्यावेळेस सुरू केले होते. गोरक्षनाथांनी इतके मार्ग दिले, जसं कृष्णकृत्य म्हणतो आपण तसं गोरख धंदे हा शब्द आला, कारण की लोकांना ते समजलंच नाही की गोरक्षनाथांना नेमकं काय सांगायचं आहे. त्यांनी मदिरा, मांस, मत्स्य, मैथुन आणि मुद्रा हे जे पंचमकार आहेत, जे कुलाचाराचा भाग आहेत, यांचं प्रतिकात्मक सेवन सांगितलंय. म्हणजे त्यांनी त्याचं काय केलं, त्यांनी त्याला एक सुधारित आवृत्ती आणलेली आहे. म्हणजे प्रत्यक्ष सेवनाला त्यांनी प्रतिकात्मक सेवन केलंय, याचा अर्थ प्रत्यक्ष सेवन नव्हतं अशातला भाग नाही. गोरक्षनाथांनी सुद्धा असं म्हटलेलं नाही की प्रत्यक्ष सेवन नाहीये. त्यांनी सांगितलं, त्यांच्या लक्षात आलंय की बाबा नाही, आणि समाजाची रचना होऊ शकत नाही. म्हणूनच नाथ संप्रदायाचे जे आपण सगळ्यात सर्वमान्य नाथ ज्ञानेश्वर माऊली हे नाथ आहेत, त्यांची संजीवन समाधी आहे. नाथांची संजीवन समाधी असते, लक्षात घ्या. या संजीवन समाधींचे पीर बाबा होतात पुढे चालून, तो नंतर पुढचा भाग आहे. या संजीवन समाध्या ज्या आहेत 84 सिद्धांच्या किंवा नाथांच्या, तर हे नाथ परंपरेतले ज्ञानेश्वर माऊली यांनी भागवत संप्रदायाची स्थापना यासाठी केली की शाक्त संप्रदायामध्ये लोक काय करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की आयुर्वेदामध्ये दारू हे काय म्हणून सांगितलेलं आहे, तर हे औषध म्हणून सांगितलेलं आहे, जसं शिधू, वारुणी, मदिरा. पण जर का मी समजा उद्या जाऊन कोणाला सांगितलं की बाबा तू राजक्षयासाठी उत्तम दर्जाचे मृगमांस अथवा उत्तम बोकळाचे मांस आणि शिधू किंवा वारुणी, विशिष्ट प्रकारची वारुणी त्याच्यात इलाज म्हणून सांगितलेली आहे, आणि त्याला जर उद्या व्यसन लागलं
तर माझ्या नावानं लोक बोंबल मारत येतील ना, हा कसला महाराज आला नवीन, हा लोकांना दारू प्यायची सल्ला देतो. त्याच्यामुळे काय होते, हे तुकोबांच्या लक्षात आलं की लोक आहारी जात आहेत आणि आहारीच गेल्यामुळे तुकोबांनी त्याच्यावर टीका केलेली आहे. पण मुळात जो तंत्र संप्रदाय आहे, मुळात जो शाक्त संप्रदाय आहे, ह्याचे जे कर्मठ याचे जे साधक असतात ना, त्यांना त्याची मात्रा माहिती असते. मी सांगितलेलं आहे की हे सगळं मात्रेबद्दल आहे. तर त्यामुळे काय होते की बळी प्रथा शाक्त संप्रदायात नाही, हा अपप्रचार आहे. अर्थातच आता बकरनवमी झाली तुळजापूरला, बकरनवमी ही पद्धत आहे, परंपरा आहे. आणि दुसरी गोष्ट, समाजामध्ये फक्त गोड गोड लोक असून चालणार आहे का? शस्त्रपूजक सुद्धा लोक हवीत आपल्याला. त्याच्यामुळे काय होते, तुम्ही कोणाकोणाला नाही म्हणणार तुमच्या धर्मात यायला, तुम्ही आदिवासींना नाही म्हणणार, तुम्ही भिल्ल संथाल ज्या लढाऊ जमाती आहेत त्यांना नाही म्हणणार. हा आपल्या धर्माचा भाग आहे, ही लोक आपल्या धर्माची आहेत. अर्थातच आपण त्यांच्या धर्माचे आहोत, ते आपल्या धर्माचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सर्वसमावेशक असं एक धर्माची व्याख्या आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो पाहिजे. त्यामुळे बळी प्रथेला विरोध हा होता कामा नये. बळी प्रथेच्या अतिरेकाला विरोध झाला पाहिजे, किंवा बळी प्रथेच्या नावाखाली स्वतःच्या जीबीचे चोचले पुरवणाऱ्यांचा विरोध झाला पाहिजे. पण जी पद्धत परंपरा जी आतापर्यंत चालत आलेली आहे ती तामसी वृत्तीची देवी आहे. आणि तामसी वृत्तीची देवी म्हणजे ती तमस जागृत करते अशाला भावनी, ती तमस मारते. लक्षात घ्या, ती समतोल ठेवण्यासाठी आहे. शक्ती इट्स अ इझिली ऍसेसेबल एनर्जी इन द वर्ल्ड. काली इज द इझिली ऍसेसेबल एनर्जी इन द वर्ल्ड. पण प्रत्येक जण तिला हँडल करू शकत नाही, प्रत्येक जण तिला काय म्हणू आपण, त्याला हाताळू शकत नाही, म्हणून लोक त्या मार्गी जात नाहीत. श्री श्री रविशंकरांचं एक वक्तव्य विधान आहे ज्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. होत नसेल तर करू नका, तंत्राच्या नादी लागू नका, तंत्राच्या मार्गाला जाऊ नका, कारण की तो प्रत्येकाच्या बसचं खेळ नाही आहे. म्हणून आम्ही विज्ञान भैरव तंत्र आणलेलं आहे, सुटसुटीत स्वच्छ स्पष्ट. याच्यासाठी आपण विज्ञान भैरव या मार्गाने जाणार आहोत. आता पुढचा म्हणजे आपण सरळ म्हणू शकतो की पशुबळ हे प्रतिकात्मक आहे, तामसी वृत्तीवर समजा मार म्हणून एक प्रकारे. आपण पुढील प्रश्न बघूया. जर योग्य असेल तर आम्ही सुद्धा बळी द्यावा का? आता बघा, हा प्रश्न आलेला होता, ह्या प्रश्नाचा तू विचारणाऱ्याने विचारलेला आहे की आम्ही सुद्धा बळी द्यावा का. तर तुम्ही कुठल्या आगमातून येतात, तुम्ही कुठल्या परंपरेतून येतात, तुम्ही कुठल्या संप्रदायातून येतात, कित्येक वर्ष झाले तुमच्या घरामध्ये ती परंपरा आहे, तो संप्रदाय आहे, तुम्ही त्या संप्रदायाचे पाईक आहात का, तुम्ही कुलागमाचे पाईक आहात का, तुम्ही कुलाचार पाळताय का, तुम्ही तुळजापूरच्या भवानीला किंवा 51 शक्तिपीठांपैकी कुठल्या शक्तिपीठाचे तुम्ही अनुयायी आहात का. या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर का तुमच्याकडे असतील, तुमच्याकडे तसे प्रमाण असतील की बाबा नाही आम्ही तंत्र साधक आहे, किंवा आम्ही शाक्त साधक आहे, किंवा शाक्त परंपरेतले आहे, किंवा कुलागम मानणारे आहे, किंवा इतर शैव परंपरेमध्ये सुद्धा काही परंपरा आहेत की ज्यामध्ये पशुबळी दिला जातो, तर अशा पद्धतीच्या तुम्ही परंपरेचे पाईक असाल तर निश्चितच. पण तुम्ही जर का आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वारकरी संप्रदाय आहे, किंवा महाराष्ट्रातील नाथ संप्रदाय हा शक्यतो शाकाहारी संप्रदाय आहे, त्याच्यामुळे काय आहे की तुम्ही जर का अशा शाकाहारी परंपरेतून असाल, तुमच्या घरी कोणाला चालत नसेल, तुम्हाला स्वतःला चालत नसेल, तर उगाच विनाकारण याच्या मध्ये पडण्याची गरज नाही. तुम्हाला तशी दीक्षा घ्यावी लागेल, तुम्हाला तशी गुरु लागतील. आजच्या काळात भोंदू बाबांची भरती जास्त झालेली आहे, मुख्य तंत्र मूळ तंत्र गायब झालेलं आहे, आणि तंत्रामध्ये गुरु शिवाय कोणती गोष्ट करणंही बरोबर योग्य नाही. षटकर्म सुद्धा गुरुच्या देखरेखीत करावे लागतात. तंत्राची जी प्रथम पायरी आहे षटकर्म. आता षटकर्म आपल्याला दवाखान्यात सुद्धा, म्हणजे आयुर्वेदाच्या दवाखान्यात सुद्धा तुम्हाला करून मिळतात. पण हे जर तुम्हाला आध्यात्मिक पद्धतीने करायचे असतील तर त्याला म्हणजे ऑब्झर्वेशन, कारण कुठे कुठे अशी स्थिती आहे जिथे गुरु असणं खूप गरजेचं असतं. अर्थातच. तर त्याच्यामुळे गुरु शिवाय ह्या गोष्टी करू नये. बळी प्रथेला जर का तुमच्या परंपरा असेल, तुमच्या परिवाराचा इतिहास असेल तर काही हरकत नाही. इतिहास नसेल तर तुम्ही त्याच्या जर शाक्त संप्रदायाचे असाल, त्या विचारांची त्या मार्गाची असाल तरच याच्या मागे पडणं म्हणजे बरोबर नाही. पुढचा आपला प्रश्न आहे, आहाराचा विचारांवर परिणाम होत असेल तर मी शुद्ध सात्विक शाकाहार घेऊन सुद्धा डोक्यामध्ये सतत नकारात्मक विचारांचे काहूर का असते? तर लक्षात घ्या, आहाराचा विचारांवर परिणाम पडतो का. मुळातच सात्विक प्रवृत्तीसाठी आहार. इथे एक खूप सुंदर गोष्ट आहे. एक महान गुरु आहेत आणि त्यांचे महान शिष्याची गोष्ट आहे. फक्त मी त्यांचे नाव याच्यासाठी सांगत नाही की त्याला माझ्याकडे फक्त मी लोकश्रुतीतून, म्हणजे लोकांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली आहे, मोठ्या मोठ्या लोकांच्या. असा लिखित स्वरूपाचा आधार मला आला तर मी तुम्हाला नक्कीच त्या गुरु शिष्याचं नाव सांगेन. सगळेजण ओळखतात. अशा एका महान गुरुकडे त्यांचे एक असेच महान शिष्य, सर्वमान्य भारतभर मान्य असे शिष्य गेले. चेहरा पडलेला होता, उदास होते. शिष्य गुरुला म्हणजे दिसले आणि गुरुंनी शिष्याला प्रश्न केला की काय झालं, तू इतका नाराज का आहेस, तुला काय दुःख आहे, काय क्लेश आहे, कारण की तू तर योगी आहेस, तुला दुःख आणि क्लेश असायला नको. तर तो
रडवेल्या आवाजात बोलला गुरूंना की गुरु मी आज सामिष आहार घेतला, मी आज मांसाहाराचे भोजन केले. आणि गुरु हसायला लागले आणि गुरुंनी त्याला सांगितलं की बाळ, असं आहे की सामिष आहार का घेऊ नये, तर वृत्ती सात्विक ठेवायसाठी सामिष आहार घेऊ नये. कांदा लसण सुद्धा लोक का खात नाहीत, तर वृत्ती सात्विक ठेवण्यासाठी. तू मुळातच तुझ्या सत्वगुणाचं आधिक्य आहे, मुळातच तुझ्या सत्वगुणाचा प्रभाव आहे. त्यामुळे तुला तमोगुणाचा स्पर्शही नसल्यामुळे तुला तू आहार घेतला का नाही घेतला का तुला त्याचा काही परिणाम पडणार नाही, तुझ्या विचारांवर त्याचा परिणाम होणार नाही. तुझा आहे तुझपाशीमध्ये पु ल देशपांडेंचं सुद्धा असंच वाक्य आहे, काकाजी आयुष्यात काय नाही ते खाल्लं तुम्ही, पण तमोगुणाने तुम्हाला कधी स्पर्शही केला नाही. आचार्य काकाजींना म्हणतात, काकाजी म्हणजे आर्मी रिटायर्ड असा शिकार करून खायची त्यांना सवय असते. तमोगुणाचं आधिक्य होऊ नये याच्यासाठी काय असतं, आहारावर आपण भर देतो. आहार घेत असताना म्हणजे बनवणारे जे विचार, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यात अंतर्भूत असतो. पण सोबतच एक गोष्ट असते, तुमचे विचार फक्त आहारातून बनत नाही. तुमचे पूर्वश्रमीचे कर्म, तुमचे पूर्वजन्मीचे कर्म, तुमचे या जन्मीचे कर्म, तुमचे गर्भसंस्कार, तुमचे बालसंस्कार, तुम्ही कुठल्या प्रकारच्या लोकांच्या सानिध्यात आले, तुम्ही कुठल्या प्रकारचं साहित्य ग्रहण करताय, तुम्ही कुठल्या प्रकारचं साहित्य ऐकताय वाचताय, तुम्ही कशा पद्धतीच्या वातावरणात राहताय, ह्या प्रत्येक सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टीचा परिणाम तुमच्या विचारांवर होत असतो. केवळ आहारातून हा येत नाही. उलट पक्षी सात्विक आहार घेणारी लोक जास्त उद्विग्न पाहिलीत मी माझ्या लहानपणी मला एक ताई होते, आमच्या राखी बांधायच्या, आणि मी त्यांच्या घरी माझं येणं जाणं होतं. गजानन महाराजांचे खूप मोठे भक्त होते. त्यांची आई म्हणजे त्यांच्या घरात फार सात्विक वातावरण होतं, गोमूत्र वगैरे शिंपडणे हे चालायचं. आणि मी तेव्हा मांसाहार करायचो. मी दरवाज्यात गेल्या गेल्या त्याची आई चिडचिड करणं सुरू करायची. तिथे गेल्या गेल्या, काय तुम्ही मुलं, काय असतं त्या मांसाहारात, ते मांसाहार करता, तुमचे हाड बाटलेलं आहे, तुम्हाला पुण्य भेटणार नाही, तुम्ही तळफळणार त्याच प्राण्यांसारखे, अशा पद्धतीचं हे एका घरी. आणि दुसऱ्या घरी जिथे ओम शांती प्रजापिता ब्रह्मकुमारीचं वातावरण होतं, तिथे सुद्धा आम्हाला शिव्या खायला लागायचे. त्यांच्या मुलाला आम्ही मटण खायला घेऊन जायचो आणि तिकडून आल्यावर आम्ही खूप शिव्या खायचो, काजू खायचे, बदाम खायचे, मांसाहार करताय, असं करताय तसं करताय. मी खूप फ्रस्ट्रेट व्हायचो त्यांच्या आयांना भेटल्यानंतर. तसं माझा खूप त्या लाड करायचे, पण मांसाहाराच्या बाबतीत खूप फ्रस्ट्रेट व्हायचो. तेव्हा माझ्या लक्षात यायचं की बाबा, इतका प्रचंड तिरस्कार यांच्या मनामध्ये आहे. आहाराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर इतका लोकांच्या मनात तिरस्कार आहे. म्हणजे आता माझ्या घरात तर सगळे शाकाहारी आहेत, पण मी एक मांसाहारी होतो पूर्वी, किंवा हिच्या परंपरेतच जैन समाजामध्ये सगळे शाकाहारी असतात. पण आमच्या दोघांचं एक ऑब्झर्वेशन असं होतं की शाकाहारी लोक मांसाहाराच्या बाबतीत खूप चिडचिडे असतात. खूप त्यांना ते म्हणजे खूप तिरस्कार असतो. म्हणजे नाव सुद्धा घेतलं तर आपण बघतो की चेहरा वाकडा करतात. आता मुळातच जर का तुमच्यात इतका तिरस्कार भरलाय, तर मग तुमच्यात इतकं तमोगुण भरलाय, तर तुमच्या त्या सात्विक आहाराचा फायदा तरी काय. मुळात तुम्ही जर का प्रत्येकाबद्दल, प्रत्येक व्यक्तीबद्दल, प्रत्येक आहाराबद्दल जर का तुम्ही निर्विकार असाल की बाबा ठीक आहे, तू तुझा खातोयस, ठीक आहे, आम्हाला ते नकोय आम्हाला, किंवा तुम्ही शाकाहाराचे प्रचारक आहात पण एक सात्विक मार्गाने. आता विगन प्रचारक मी बघितले, काही मुलं मुली तरुण FC रोडवर आणि बालगंधर्वला ते हातात पॅम्पलेट्स घेऊन उभे होते. आम्ही त्या दिवशी गोरक्षणासाठी आंदोलन करत होतो आणि तिथे ती मुलं विगन म्हणून आंदोलन करत होते, गो विगन म्हणून. आणि ती मुलं इतक्या सात्विक स्वरूपाने, इतक्या शुद्ध आणि चांगल्या मार्गाने लोकांना समजून सांगत होते, तशा पद्धतीने करा ना तुम्ही. शाकाहाराचा प्रचार प्रसार तुम्हाला करायचा, तुम्ही त्या पद्धतीने करा, ते पद्धत आहे. आम्ही मारूनच टाकून, आम्ही जीवच घेऊन रोडवर तुमच्या अंगावरून चढू, या पद्धतीने जर तुमचे विचार असतील तर मग तुमचा आहार घेऊन फायदा तरी काय. सात्विक आहाराचा तुमच्या विचारांशी खूप जवळचा संबंध आहे. पण त्यासोबतच तुमच्यात तिरस्कार असू नये, तुमच्यामध्ये द्वेष असू नये, तुमच्यामध्ये पंचक्लेश तुमच्यामध्ये असू नये, आणि पंचक्लेश असू नये, आणि तुमच्यामध्ये षटरिपू सुद्धा असू नये. या पद्धतीचं तुम्ही जर का संपूर्ण जीवन अनुशासित स्वरूपाचं जगत असाल, लोकांच्या बद्दलचा तिरस्कार तुमच्या मधला कमी होत असेल, लोकांच्या बद्दलचा तुमच्या मनामधला राग कमी होत असेल, आकस कमी होत असेल. आता जसं जर बघितलं गेलं तर मांसाहारी लोकांना फार अभिमान असतो की आम्ही मांसाहार करतो. आता खास करून म्हणजे आमच्यात समजा, आता आमच्यात म्हणावं लागेल की मराठा म्हटलं की तो त्याने दारू प्यायली पाहिजे, त्यांनी मांसाहार केला पाहिजे. आणि असंही समजलं की शाकाहारी जे आहेत ते कमजोर असतात. पण आपण सरळ प्राण्यांचं उदाहरण घेतलं तर आपण हत्ती एक चांगलं उदाहरण घेऊ शकतो, किंवा स्ट्रॉंग असतो. आणि रेसलर सुद्धा आहे जे शाकाहारी. आणि जसं मी सांगितलं की मराठा समाजामध्ये, आता मराठा समाजाला एक वरदान आहे की ते बहुतांश समाज हा वारकरी आहे.
त्याच्यामुळे ते खूप चांगलं आहे. नाही तर आजकाल तर अलीकडे तथाकथित म्हणजे चंगळवाद्यांनी काय केलंय की आपण खायलाच पाहिजे, आपण प्यायलाच पाहिजे, आपण मराठी आहे, आपण असं आहे तसं आहे, म्हणजे या पद्धतीने त्याला हे करून काय म्हणू आपण त्याला, अशा पद्धतीने तो विचार मांडून लोकांमध्ये पेरण्याचा प्रयत्न केलाय की लोकांच्या विचारांना वेगळी दिशा दिलेली आहे. त्याला तुम्ही मानबिंदू बनवलाय की हो, ऍज अ मराठा मी मांसाहार करायलाच पाहिजे. हा संपूर्ण तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. हा तुमच्या जातीशी, तुमच्या वर्णासोबत, तुमच्या याच्यासोबत आलेला भाग नाहीये. हा स्वतंत्र व्यक्तिगत स्वरूपाचा भाग आहे की तुम्ही शाकाहारी असा अथवा मांसाहारी असा, तुम्ही सात्विक असले पाहिजे आणि तुम्ही साक्षी भावात असले पाहिजे. आता राहिला प्रश्न विचारांचा, तर विचारांवर ह्या सगळ्या गोष्टीचा फरक पडतो फक्त आहाराचा नाही. आहार त्यातला एक घटक आहे. जर तुम्ही सात्विक भोजन करत असाल तरी तुम्ही उद्विग्न राहत असाल, तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येत असतील, तर आपल्याला संशोधन करायला पाहिजे इतर गोष्टींचं. आणि सोबतच आपल्याला मेडिटेशनचे मार्ग बदलायला पाहिजे. आपल्याला कुठं 112 मार्गातला कुठला मार्ग आपल्याला फिट होतोय, जे आम्ही सांगणार आहे. पुढे पुढे जसं आपण चालत जाऊ तसं आपण एकेका मार्गाची उकल करत जाऊ, एकेका मार्गाची उकल करत म्हणजे ढोबळ मानाने उकल करत जाऊ. आणि तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू की कुठला मार्ग तुम्हाला योग्य राहील, कुठला मार्ग तुमच्याशी म्हणजे एकरूप असेल. म्हणजे जर आपण आता पूर्ण बघितलं तर सात्विक असणे मुळात आपल्यावर अवलंबून आहे. आणि आजचा विषय जर आपण बघितलं, लक्षात घ्या की जे पशुबळी आहे हा याचा अपप्रचार हा काही लोकांमुळे, म्हणजे ज्यांनी फक्त भोगविलासासाठी याचा उपयोग करून घेतला, त्याच्यामुळे याचा अपप्रचार झाला. आता आमचा जो पुढचा व्हिडिओ राहील तो जे मनामध्ये विचारांचे जे काहूर असते, ध्यान करताना म्हणजे विचार येतात, शांत मन राहत नाही, एकाग्र मन राहत नाही, याविषयी आमचा पुढचा व्हिडिओ राहील. आणि आम्ही त्यामध्ये तुम्हाला विचारांवर नियंत्रण वगैरे अशा काय म्हणजे नियंत्रण मुळात नाही, विचारांवर नियंत्रण ठेवता येणे म्हणजे ते चुकीचं आहे. विचार नियंत्रित करणं म्हणजे काय होतं की नियंत्रित करणे ही संकल्पना चुकीची आहे. कारण की आपलं जे समजा बघितलं ब्रेन त्याचं वर्कच आहे ते इतक्या हजारो लाखो वर्षाच्या इव्हॉल्युशन मधून तुमच्या बुद्धीला एक हे भेटलेलं आहे, वरदान भेटलेलं आहे की ते खूप जास्त एका वेळेला विचार करू शकतं. आणि मुळात जसं मी सांगितलं की नियंत्रित करणे हे कन्सेप्टच निगेटिव्ह आहे. नियंत्रण कोणीही कोणाचं, म्हणजे कोणी दुसऱ्याचे आपण असं म्हणू शकत नाही ना की आपण आता आपल्या हार्टवर नियंत्रण करू, तसं केलं तर आपण मरू. म्हणजे सरळ जर उदाहरण घेतलं तर कोणीही कोणाचं नियंत्रण करू नये, स्वतःच्या अवयवांचं नियंत्रण करू नये, दुसऱ्या व्यक्तीचं नियंत्रण करू नये. लेट इट बी. साक्षी भाव जो सांगितलाय मी की हे जे आहे, हे जसं आहे याचा मी कशा पद्धतीने स्वीकार करू शकतो, मी माझ्यामध्ये, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल घडवू शकतो, सकारात्मक बदल कसे घडवू शकतो. ध्यान हे इट्स ऑल अबाउट दॅट. ते काही असं म्हणजे काहीतरी ओढून ताळून नियंत्रित करून, म्हणजे तंत्रामध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये ज्या शक्ती जागृत होतात त्या सुद्धा सुरुवातीला सहज मार्गानेच जावं लागतं आपल्याला. म्हणजे सुरुवात त्याची अशी होती की तुम्हाला जे जे जसं जसं आहे ते तसं तसं तुम्हाला साक्षी भावामध्ये ते ग्रहण करावं लागतं आणि नंतर तुम्ही त्याच्यात बदल करू शकता. पहिले ऍक्सेप्ट करावं लागतं, नंतर चेंज होऊ शकतो. अशा पद्धतीचं ते वातावरण असतं. त्यावर आम्ही सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू. याच प्रकारे आम्हाला तुमचा प्रतिसाद देत राहा. आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे जे प्रश्न असतील ते आम्हाला मेल करा, कमेंट बॉक्समध्ये पाठवा. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार.